हालेलुया हालेलुया बोले यीशु मसीह की जय। सर्व खुश आहात? देवाला धन्यवाद की परमेश्वराने आज या ठिकाणी या गावामध्ये बांधण्यात येण्यासाठी कृपा पुरवली। की देवाची इच्छा आणि योजना आहे हा विश्वास ठेवा। आमेन आमेन। रात्रीचा वेळ आहे, मी खूप वेळ बोलणार नाही म्हणून वेळेत सोडेल। हालेलुया हा, पण विश्वास ठेवा जितक्या वेळ परमेश्वर आपल्याशी बोलेल तितक्या वेळ आपलं मन देवाकडे आपण लावू। आमेन। कारण देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याचं ऐकावं। आमेन। कारण बोलणारा मी नाही, बोलणारा परमेश्वर आहे। हालेलुया। आणि विश्वास ठेवा, प्रार्थनापूर्वक बसा की देवाने आज आपल्याशी बोलावं। आमेन। किती जणांची इच्छा आहे की देवाने माझ्याशी बोलावं? किती जणांना वाटतं ना? मग देव जे बोलेल ते ऐकायची तयारी आहे का? आहे ना? बरं। घरामध्ये आई वडील आपल्याला रागवले बोलले तर आपल्याला राग येतो का? यायला पाहिजे का? नाही, कारण आई वडील जे असतात ते चांगल्यासाठी बोलतात का वाईटासाठी बोलतात? मग देव जो आहे तो आपला कोण आहे? बाप। बोला कोण आहे? आपल्या आईच्या पोटामध्ये जन्म घेण्याच्या अगोदर जेव्हा आपण आपल्या आईच्या उदरात होतो त्यावेळेस वडिलांनी पण पाहिलं नव्हतं, आईनी पण तोंड पाहिलं नव्हतं। सगळ्यात पहिले तुमचं तोंड कोणी पाहिलं? देवाने। जेव्हा तुम्ही कुठे होते? आईच्या पोटामध्ये। डॉक्टरला पण माहिती नव्हता तुमचा चेहरा काय आहे। हालेलुया। पण परमेश्वराने तेव्हाच तुम्हाला पाहिलेलं होतं। आमेन। कारण तो आपला प्रथम पिता आहे। हालेलुया। त्यानेच तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे आणि म्हणून आपण त्याची लेकरं आहोत। आणि जेव्हा बाप आपल्याशी बोलतो, पिता आपल्याशी बोलतो तर ऐकण्याची तयारी असली पाहिजे, कारण तो वाईटासाठी बोलत नाही तर आपल्या चांगल्यासाठी बोलतो। हालेलुया। म्हणून विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्याशी बोलेल, कारण तो आपल्यावर प्रेम करतोय। आमेन। एक छोटीशी प्रार्थना करून वचनाकडे जाऊ। सर्व शक्तिमान जिवंत देवा, मी तुला धन्यवाद देतो, तुझ्या पवित्र चरणी स्वतःला झुकवतो। हा समय तुझ्याकडून आहे, तुझ्या लेकरांशी तू बोल दे बाबा। हो पिता, केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे, तू बोलावं आम्ही ऐकावं असू दे। पवित्र आत्म्याने हा संपूर्ण जागेल आणि प्रत्येकाच्या मनाला नियंत्रित कर। हरेक अडखळण बंधन तू तोड येशूच्या नावामध्ये। तुझ्या आत्म्याची उपस्थितीने मोकळीकता असू दे। पिता तू बोल, तुझ्या गौरवाला मला उन पडू दे नको। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो। प्रार्थना येशूच्या नावाने मागितली। बरं, बोलत जा बरं का मी जेव्हा काही विचारलं त्यावेळेस, बरं का? बोला बरं का? हा नाही काहीतरी उत्तर द्यायची। हालेलुया। नाही तर मला असं नको वाटायला मी कब्रस्तानात उभा आहे असं। कारण एकच जागा अशी असते जिथं कोणी बोलत, ती कोणती? कब्रस्तान। हे कब्रस्तान आहे का? ही जिवंत देवाची मंडळी आहे। आमेन। परमेश्वराचं वचन म्हणतं मी जिवंतांचा परमेश्वर आहे, मेलेल्यांचा। किती जण जिवंत आहेत? हात वर करा। बाकी मेलेले आहेत का? बाकी विचार करायला लागले करू का नको? जर तुम्हाला डाऊट असेल तर मग आपण पेटी तयार करू। हालेलुया। जिवंत आहात सगळेजण? हा, प्रभूची स्तुती असो। मला एक सांगा, आपण देवाला शोधलं का देवाने आपल्याला शोधलं? आपण देवाला हा, ठीक आहे ना, काय अडचण नाही, आपण उत्तर घेऊ नाही का? बरं, मला परत एकदा विचारतो, आपण देवाला शोधलं का देवाने आपल्याला शोधलं? हा, देवाने आपल्याला शोधलं हे किती जणांना वाटतं? हात वर करा। देवाने आपल्याला शोधलं आणि आपण देवाला शोधलं असं किती जणांना वाटतं? आणि कोणीच कोणाला शोधलं नाही असं किती जणांना वाटतं? कारण असे पण काही आहेत जे हा पण नाही म्हणत आणि नाही पण नाही म्हणत, त्यांना वाटतं कोणीच कोणाला शोधलं, अचानक भेटून गेले बुवा। हालेलुया। पण लक्षात घ्या, बायबल देवाचं वचन म्हणतं तुम्ही मला शोधलं नाही तर मी तुम्हाला शोधलेलं आहे। आमेन। आपण देवाला शोधू शकतच नव्हतो, कारण हरवलेला देव नव्हता, हरवलेलं कोण होतं? परमेश्वर होता, तिथंच होता। आमेन। हरवला कोण? आपण। मनुष्य हरवला, देव हरवला का? नाही। परमेश्वर हरवत नाही, तो हरवणार सुद्धा नाही। हरवायची सवय कोणाला आहे? माणसाला। बोला कोणाला आहे? शोधावं कोणाला लागतं? आपल्याला। हालेलुया। तुम्हाला माहिती का, तुम्ही देवाला शोधण्यासाठी इस्रायल मध्ये नाही गेले। प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला इस्रायल देशामध्ये बेथलेम या गावी। नाताळाच्या दिवशी आपण गाणं म्हणतो ना, बेथलेम या गावी येशूचा जन्म झाला। तुम्ही बेथलेमला गेले होते का? इस्रायलला गेले होते का? नकाशामध्ये कुठे माहितीये का? नाही, पण तरी सुद्धा येशू भेटला तुम्हाला?
भेटला ना? याचा अर्थ तुम्ही तिथे गेले का तो इथं आला? हालेलुया. आपण येशू पर्यंत गेलो नाही, पण येशू आपल्यापर्यंत आला. आमेन. मला वालवं सापडत नव्हतं, पण देवाने वालव्याला शोधून काढलं. आमेन. नीट लक्ष द्या. आम्ही तिकडे नवागावला थांबलो, त्या ठिकाणी लगडवळच्या फाट्यावर. मला वाटलं नवागाव नवापाडा एकच आहे असं. हा, आणि तिथं शोधतो मी वालवं कुठे असं, पण मला काही सापडत नव्हतं. पण देव बघा, मनुष्य आहे, मला नाही सापडत, पण परमेश्वर किती महान आहे बघा, की परमेश्वराने तो इस्रायलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, पण तिथून तो शोधत शोधत वालव्यामध्ये आला. हालेलुया. आणि त्याने तुम्हाला आणि मला शोधून काढलं. आमेन. ही देवाची दया आहे की परमेश्वरला तुम्ही शोधलं नाही, मी शोधलं नाही, तर देवाने तुम्हाला आणि मला शोधलेलं आहे. हालेलुया. आणि तुम्हाला माहिती का कोणती गोष्ट शोधाल बरं मला सांगा? हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या घरामध्ये जर समजा नकली अंगठी असते सोन्याची, माहिती आपल्या नकली अंगठी असती, ती बाजारात भेटती बघा 15 रुपयाची. किती रुपयाची? 15-20 रुपयाची, माहितीये ना? हा, ती नकली अंगठी जर हरवली घरामध्ये, तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न कराल का? पण जर सोन्याची अंगठी हरवली तर काय कराल? आणि कसं शोधा? अख्खं घर उलट पालट करून टाकाल, कारण अंगठी कसली होती? आणि सोन्याला काय असते? किंमत. बोला, सोन्याला काय असते? पण तीच अंगठी जर नकली असेल 15-20 रुपयाची, तर तुम्ही तेवढं कराल का? एवढे श्रम घ्याल का? रडाल का? तुमची झोप उडेल का? तुमचं खाणं पिणं त्या ठिकाणी उडेल का? नाही, कारण त्या अंगठीला किंमत नाहीये. पण जी सोन्याची आहे, जिला किंमत आहे, तिच्यासाठी तुम्हाला जर ती दिवसात सापडली नाही, तर रात्री झोप लागणार, अन्न गोड लागणार, घरात मटण केलेलं असतं तरी चांगलं लागणार नाही. का? कारण त्या अंगठीला काय होती? किंमत आहे. जिला किंमत असते ना, त्याला शोधलं जातं. हालेलुया. ज्याला किंमतच नाही, त्याला शोधलं जात नाही. लक्षात घ्या, जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला शोधून काढलं, याचा अर्थ देवाच्या नजरेमध्ये तुमची माझी काय किंमत? बोला, तुमची आणि माझी काय? बऱ्याचदा आपल्याला आपली किंमत माहिती नसते, पण परमेश्वराला तुमची किंमत माहिती आहे. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? आपली किंमत आपल्यालाच कळत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराला चांगलं माहिती तुमची किंमत काय. म्हणून परमेश्वर शोधत शोधत कुठून आला? प्रभू येशू ख्रिस्त कुठून? इस्रायल देशापासून, तर इथं वालव्यामध्ये, कारण देवाला माहिती होतं तुमची किंमत फार जास्त आहे. आमेन. माझा परमेश्वर ज्याने मनुष्याला स्वतःच्या हाताने निर्माण केलं ना, त्या देवाला चांगलं माहिती की माणसाची किंमत काय आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की एकाही माणसाचा नाश व्हायला नको. मी नेहमी सांगतो प्रियांनो, नीट लक्ष द्या, जे देवाने आपल्याला शरीर दिलेलं आहे ना, आपल्याला त्याची किंमत नाहीये, पण देवाला माहिती त्याची किंमत काय आहे. तुम्ही डॉक्टरकडे जा दवाखान्यामध्ये आणि डॉक्टरला सांगा की माझा एक दात खराब झालाय, तो बदलून द्या. डॉक्टर किती हजार घेतो? 5. बोला, किती हजार घेतो? देवाने दात कसा दिला? कसा दिला? फुकट. हालेलुया. टोटल किती दात दिले देवाने? 32. बोला, किती? जवळजवळ 1.5-2 लाखाचे काय दिले फक्त, आणि ते बी कसे? फुकट. हालेलुया. परमेश्वराला किंमत माहिती तुमची. आमेन. हा, एक किडनी विकत घ्यायला गेले तर 20 लाखाच्या खाली भेटत, आणि ती बी भेटत नाही, कोणी द्यायला तयार होत नाही. लक्षात घ्या, किडनी जर खराब झाली तर परत भेटत नाही, डोळे जर गेले तर परत भेटत नाही, कान जर गेले तर परत भेटत नाही. विचार करा, परमेश्वराने जे तुमचं शरीर बनवलेलं ना, एका अवयवाची किंमत मोजू शकत नाही एवढी आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराला तुमची आणि माझी किंमत माहिती आहे, आणि माहिती होती, म्हणून त्याच्या एकुलत्या एका पुत्राला त्याने तुम्हाला आणि मला शोधण्यासाठी पाठवलं. आमेन. आमेन. येशू ख्रिस्ताने यावं आणि तुम्हाला आणि मला शोधावं. हालेलुया. मला तुमची नावं नाही माहिती, मला तुमचं घर नाही माहिती, मला तुमच्या परिवारात किती लोक आहे मला नाही माहिती, पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचं नाव माहितीये, तुमच्या लेकरांचं नाव माहितीये, तुमचं घर माहितीये, तुमचा पत्ता माहितीये, तुमच्या परिवारात कोण आहे ते माहितीये. माझा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सर्वस्वाला जाणतो. आमेन. कारण देवाच्या नजरेमध्ये तुमची काय आहे? किंमत. बोला, काय आहे? आमेन. देवाला माहिती आपली किंमत काय आहे, पण आपल्यालाच कळत नाही आपली किंमत काय आहे. हालेलुया. म्हणून माणूस काय करतो? स्वतःच्याच हाताने स्वतःला खराब करतो. आता तुम्ही चांगलं घर बांधलं तर स्वतःच्या घराच्या भिंती पाडाल का? टाईल्स जी असते, फरशी जी असते, ती फरशी फोडाल का? पत्र्याला भोग पाडाल का? दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू आपण, स्वतःच्या घरावर फेकू का? दुसऱ्याच्या खिडक्या फोडू आपण, स्वतःच्या घराच्या फोडू का? नाही. कारण आपल्या घरावर आपण काय करतो?
प्रेम. बोला काय करतो? आणि त्याच्यासाठी आपण काय खर्च केलेले आहेत? पैसे. किंमत चुकवली. बरोबर आहे ना? म्हणून आपल्या घराला आपण फोडत, खराब करत, विटा त्याच्या काढत नाही, त्याच्यावर घाण कलर लावणार नाही. आपल्या घराला भले ते कसंही असो, ते मातीचं असो, ते विटांचं असो, ते स्लॅबचं असो, ते पत्र्याचं असो, किंवा ते कुडाचं असो, कसंही असो, घर ते घर असतं. आमेन. आपल्या घरावर आपलं प्रेम असतं. हालेलुया. आणि स्वतःच्या घराला आपण खराब करत नाही. पण तुम्हाला माहिती का, आपण त्या घराची काळजी घेतो पण ह्या घराची काळजी घेत. तुम्हाला माहिती का कारण आहे? कारण हे घर आपलं नाहीये, हे घर देवाचं आहे. हालेलुया. हे घर कोणाचं आहे? देवाचं. आपल्याला आपल्या घराची किंमत कळते पण देवाच्या घराची किंमत कळत. बायबल देवाचं वचन म्हणतं तुमचं शरीर हे माझं काय आहे? मंदिर आहे. आमेन. मग हे घर कोणाचं झालं? बोला कोणाचं झालं? जर आपलं असतं ना तर आपल्याला किंमत राहिली असती, पण आहे कोणाचं? म्हणून आपल्याला त्याची किंमत. म्हणून सरसकट मिसळी लावतो ना. सफेद दिलेले दात कसे करतो? काळे. गुटके खातो, तंबाखू खातो, पिवळे, निळे, लाल, ते सगळे दात त्या ठिकाणी करून ठेवतो. खरं की खोटं आहे? बोला खरं की खोटं आहे? परमेश्वराने सगळं काही चांगलं खायला प्यायला दिलं, दारू पिऊन पिऊन त्या ठिकाणी किडण्या चढवतो. खरं का? तंबाखू खाऊन खाऊन तोंड चढवतो. खरं की खोटं आहे? परमेश्वराने सगळं चांगलं दिलेलं आहे आपल्याला ना. परमेश्वराने डोळे इतके छान दिले पण ते मोबाईल मध्ये बघून 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 डोळे फुटून चालले. आता त्या ठिकाणी चष्मे लावून बसतो ना. 2000चा चष्मा असतो विकत घेतलेला, असा कुठं पण ठेवाल का घरामध्ये? नाही. कशात ठेवतो आपण त्याला? पाकिटात. बोला कशात ठेवतो? कारण त्याच्यासाठी काय दिलेले असतात? चष्मा फुटायला, डोळे फुटले तरी. खरे की खोट आहे? चष्मा फुटायला नको पण डोळे फुटले तरी. कारण डोळे आम्हाला कसे भेटले? बोला कसे भेटले? चष्मा कसा भेटला? लक्षात घ्या, देवाने जे शरीर तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ना त्याची किंमत त्याला माहिती आहे. आमेन. येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त देऊन त्याचा मोल चुकवलेला आहे. येशूला माहिती आहे त्याची किंमत काय आहे. स्वतःचं रक्त त्याने सांडलं, खिळे सहन केले, सगळ्या रक्ताचा एक एक थेंब त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वाहून टाकला आणि त्याने स्वतःचा प्राण दिला. त्याला माहिती की तुमची किंमत काय आहे. हालेलुया. आपल्याला नाही कळत आपली किंमत काय प्रियांनो, पण लक्षात घ्या, ज्या देवाचं तुम्ही मंदिर आहात, ज्या देवाचं तुम्ही घर आहात ना, त्या देवाला किंमत माहिती आहे. म्हणून देवाच्या घराची मोडतोड करायची, नासधूस करायची, घाण करायची. कारण हे शरीर तुमचं नाहीये, हे तुम्ही मोलाने विकत घेतलेलं आहात. देवाचं वचन म्हणतं. आमेन. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून बायबल म्हणतो तुमच्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा. हालेलुया. जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने रक्ताने विकत घेतलेले ना तर या शरीरामध्ये फक्त देवाचा अधिकार आहे. हालेलुया. हे घर कोणाचं आहे? बोला हे घर कोणाचं आहे? तुमच्या जगातले आई वडील नंतर तुमचे अधिकारी आहेत. सगळ्यात पहिला अधिकार कोणाचा आहे? कारण तुम्ही जन्मालाही आलेले नव्हते तेव्हापासून परमेश्वर तुम्हाला ओळखतो. आमेन. तुमचा जन्म देखील झालेला नव्हता तेव्हापासून देवाने तुम्हाला निवडून ठेवलेले मानव्यामध्ये. हालेलुया. परमेश्वराची योजना तुमच्यासाठी होती की तुम्ही या चर्च मध्ये यावं, तुम्ही देवाची आराधना करावी, तुम्हाला देव कळावा, तुमचं तारण व्हावं, तुमच्या पापांची क्षमा व्हावी. आणि एवढंच नाही तर येशू ख्रिस्त म्हणतो की जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. आमेन. आता येशू कुठे आहे बरं? येशू कुठे आहे? या जगामध्ये दोन व्यक्तींना असं वाटतं जिथं मी आहे तिथं तुम्ही पण असावं. नीट लक्ष द्या, परत एकदा सांगतो. ह्या जगामध्ये दोन व्यक्तींना असं वाटतं की जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. कोण आहेत बरं ते दोन व्यक्ती? थांबा. येशू आणि मोठ्याने बोला. येशू आणि करेक्ट. हालेलुया. येशूला पहिल्यांदा वाटतं की जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं. येशू कुठे आहे? स्वर्गात. बोला येशू कुठे आहे? स्वर्गात. मग येशूला काय वाटतं? जिथं मी आहे म्हणजे मी कुठे आहे? स्वर्गामध्ये. तिथं कोण असावं? तुम्ही असावं. म्हणजे येशूची इच्छा आहे तुम्ही कुठे असावं. दुसरा जो व्यक्ती आहे तो कोण आहे? सैतान. तो कुठे जाणार आहे? तो कुठे जाणार आहे? आणि त्याला पण वाटतं जिथं मी आहे तिथं. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतो? दुसरा व्यक्ती आहे तो आहे सैतान. त्या सैतानाला पण हेच वाटतं की जिथं मी आहे तिथं तुम्ही पण असावं. जायचंय का? जायचंय का? खरं बोला. वागतात का बरं असं? स्वर्गाचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहिती का? स्वर्गातलं वातावरण कसं आहे तुम्हाला माहिती का? स्वर्गातलं जीवन कसं आहे तुम्हाला माहिती का?
नीट लक्ष द्या. जिथं तुम्हाला आणि मला जायची इच्छा आहे ना, प्रत्येक व्यक्तीला वाटतं मी कुठे जावं, पण वागत तसा नाही. तुम्हाला माहिती, आपली काम, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपले विचार हे त्या सैतानाला आवडणारे असतात. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की जिथं मी आहे तिथं तुम्ही असाल. तो आपला नाश करू इच्छितो, पण येशू म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा. आमेन. येशू स्वर्गामध्ये आहे. तो स्वर्गामध्ये का गेला माहिती तुम्हाला? कारण तो देवाला आवडणारा जगला. आमेन. येशू ख्रिस्त 33.5 वर्ष या जगामध्ये होता, पण एक दिवस सुद्धा त्याने देवाच्या विरोधात पाप केलं, देवाच्या विरोधात वागला. प्रत्येक क्षणी देवाच्या आज्ञा त्याने पाळल्या. आमेन. देवाला आवडणारं जीवन तो जगला. कोणाला शिवी दिली, कोणाकडे वाईट नजरेने बघितलं, दारू प्यायला, तंबाखू खाल्ली, व्यभिचार केला, चोरी केली, खून केला, भांडण केली, निंदा केली, कोणाच्या विरोधात खोटं बोलला नाही. येशू ख्रिस्त जे जगला ना, ज्यावेळेस तुम्ही जगाल तर तुम्ही आणि मी पण कुठे राहू? बोला, कुठे राहू? हालेलुया. येशूची इच्छा आहे तुम्ही स्वर्गात असाल. आमेन. त्याची इच्छा आहे, पण तुमची आहे का? आहे का? हा. मग कोणासारखं जगावं लागेल? कोणासारखं? येशू कसा जगला? हालेलुया. चला एक वचन वाचू आपण, आजच्या वचनाकडे जाऊ आपण. लेवीचं पुस्तक काढा, जुन्या करारामध्ये लेवी याचा 20वा अध्याय. लेवीचं पुस्तक, उत्पत्ती, निर्गम, लेवी, 3रं पुस्तक. काही लोकांना वाटत असेल दुसरंच बायबल आणलं का काय सरांनी? लेवी तर आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. आहे ना बायबल मध्ये? सापडलं का? सापडलं का? किती लोकांना वाचता येतं? हात वर करा. वाचता येतं? बहिणींपैकी नाही कोणाला वाचताय? हात वर करा. मी वाचायला नाही लावणार, फक्त विचारतोय. बरं, कमी आहे, ठीक आहे, काय अडचण नाही. लेवीचं पुस्तक 20वा अध्याय, 20 काढा आणि वचन 26 वाचू आपण. लेवी याचा 20वा अध्याय, वचन 26. आता नीट लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे बघा. ते वाचतील, कोणीतरी एक जण वाचा. तुम्ही माझ्या पितृत्व. आता नीट लक्ष द्या, वचन काय म्हणतं, बाकीच्यांनी कान देऊन ऐका. हा, परत एकदा. तुम्ही माझ्या प्रित्यर्थ. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे. पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझेच असावे म्हणून. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून. मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. वेगळे केलेले आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं की तुम्ही माझेच असावे, याच्यासाठी मी तुम्हाला इतर राष्ट्रांपासून काय केलेले आहे? वेगळे केलेले आहे. आमेन. म्हणजे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, आपण देवाला शोधलं नाही तर देवाने आपल्याला शोधलं. तुम्हाला माहिती, देवाने तुम्हाला आणि मला का निवडलं बरं? काय वाटतं तुम्हाला? आपण खूप चांगले होतो म्हणून का? का आपण पापी होतो म्हणून? काय वाटतं तुम्हाला? बऱ्याचदा आपल्याला असं वाटायला लागतं ना की काही वर्ष आपण जर चर्च मध्ये आलो तर आपल्याला असं वाटतं मी खूप चांगला ना, मी खूप चांगला होतो म्हणून देवाने मला निवडलं, बाकी लोक पापातच आहेत अजून पण. बरोबर आहे ना? असं वाटायला लागतं आपल्याला. काय वाटतं तुम्हाला? परमेश्वराने तुम्हाला आणि मला जे निवडलं ते का निवडलं? आपण चांगले होतो म्हणून का पापी होतो म्हणून? बोला बोला बोला. कारण आहे प्रियांनो त्याच्या मागे मी तुम्हाला सांगतो. कारण परमेश्वराला माहिती होतं की जे पापी आहेत ना ते नरकात जातील, जे चांगले आहेत, जे धार्मिक आहेत ते कुठे जातील? देवाला स्वर्गात जाणाऱ्यांची काळजी नव्हती, देवाला कुठं जाणाऱ्यांची काळजी होती? नरकात. हालेलुया. आपली निवड जी झालेली आहे ना ती आपण चांगले होतो म्हणून नाही झाली, तर आपली निवड का झाली? आपण काय होतो? आपला नाश होणार होता, आपण नरकामध्ये जाणार होतो, आपल्याला शिक्षा होणार होती. हे देवाला चांगलं माहिती होतं म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं. हालेलुया. एक वचन वाचू आपण. योहान लूका वर्तमान 5वा अध्याय. लूका वर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 32 वाचू आपण. लूका वर्तमान 5:32. मी नीतिमानांना बोलायला आलो नाही. येशू म्हणतो मी नीतिमान लोकांना बोलवण्यासाठी आलो नाही, मी धार्मिक लोकांना बोलवण्यासाठी आलो नाही. पुढे तर पापी लोकांना बोलवण्यासाठी आलो. हालेलुया. तर मी कोण होतो? पापी. बोला, मी कोण होतो? तुम्ही पण आणि मी पण. आमेन. जो मी आज तुमच्या समोर उभा आहे ना, हा पण व्यक्ती पहिले कोण होता? पापी.
बायबल असं म्हणतं, देवाचं वचन सांगतं मनुष्य जन्मापासून काय आहे? मला मनुष्य जन्मताच काय आहे? पापी आहे. हालेलुया. बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना आपल्या लेकरांना शिकवाव्या लागत नाही, ते आपोआप शिकतात. खोटं बोलणं कोणते आई वडील शिकवतात का? बरं, जिल्हा परिषदचे शिक्षक शिकवतात का? अंगणवाडीत बालवाडीत शिकवलं जातं की बेटा असं खोटं बोलायचं, असं शिकवतात का? मग हे कुठून शिकतात लेकर? कुठून शिकतात? आपोआप. बरोबर, कुठून शिकतात? कारण ते गुण कुठे त्यांच्या कोणाकडून मिळाले त्यांना? सैतानाकडून. म्हणजे कोण? पहिले जन्म कोणी दिला त्यांना? आई वडिलांनी. बोला, कोणी दिला? मग ते गुण कोणी दिले त्याला? खोटं बोलणं आपोआप रक्तातून त्यांच्यामध्ये गेलं. हालेलुया. निंदा करणं, भांडण करणं. बघा, लहान लेकरं सुद्धा भांडतात की नाही? मारामाऱ्या करतात की नाही? एकमेकांची केस धरतात की नाही? मग मला एक सांगा ना, आपण म्हणतो लेकरं निर्दोष नाही. बायबल म्हणतं जन्मताच पापी आहे. हालेलुया. कारण भांडणं शिकवावं लागत, शिव्या देणं शिकवावं लागत नाही, खोटं बोलणं शिकवावं लागत नाही, माझं तुझं शिकवावं लागत नाही. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी जन्मापासूनच येतात. हालेलुया. म्हणून तुम्हाला लक्षात घ्या, परमेश्वराची इच्छा आहे की जर पापामध्ये जर आपण जन्मलो आणि पापामध्ये जर जगलो ना, तर बायबल म्हणतं पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन काय आहे? नाशच होणार आहे. हे परमेश्वराला माहिती होतं. आपली जी निवड देवाने केली ना, ती चांगली होतो म्हणून नाही केली, तर आपली निवड जी परमेश्वराने केली ना, की आपण वाईट होतो, पापी होतो आणि आपला 100% नाश झाला असता. म्हणून देवाने तुम्हाला निवडलं. हालेलुया. की आपला नाश व्हायला नको, तर आपलं तारण व्हावं आणि आपण कुठे जावं? जिथं येशू म्हणतो मी आहे तिथं तुम्ही असा. आमेन. मी दारू पिणारा होतो, मी तंबाखू खाणारा होतो, मी सिगरेट पिणारा होतो, सगळे पाप करणारा मी व्यक्ती होतो. आणि देवाला माहिती होतं हा जर असाच जगला ना तर 100% कुठं जाईल? नरकामध्ये. मी देवाला खूपदा धन्यवाद देतो. तुम्हाला माहितीये, जेव्हा मी कॉलेजला होतो ना, कॉलेजमध्ये असताना किंवा त्याच्या अगोदर सुद्धा मी अनेकदा माझ्या जीवनात असे काही प्रसंग आलेले आहेत की मी दारू खूप प्यायली माझ्या मित्रांसोबत. अक्षरशः मला जीव घाबरायला लागला होता, इतकी प्यायली काही वेळेस. आणि एकदा मी जास्त दारू प्यायलेलो होतो आणि मला आठवतं अजून सुद्धा की त्यावेळेस माझे डोळे बंद व्हायला लागले, तर मला वाटायचं की आज माझं काही खरं. पण त्या दिवशी रात्री मला एक गोष्ट जाणवली होती. काय माहिती तुम्हाला? की आज जर मी मेलो तर 100% कुठं जाईल? कारण मी जन्मापासून ख्रिस्ती होतो. हालेलुया. माझा जन्मच ख्रिस्ती परिवारामध्ये झालाय. समजले तुम्हाला? भले मी पापात जगत होतो, पण मला एवढं कळत होतं की देव जिवंत आहे. आमेन. आणि मला त्या दिवशी कळत होतं की जर तू या दारूमध्ये मेला तर तुला काही देव स्वर्गात घेणार, तू कुठं जाशील? मी देवाकडे त्या दारूच्या नशेत सुद्धा मागितलं होतं, देवा माझ्यावर दया कर, मरू देऊ नको. हालेलुया. मरू देऊ नको. मी देवाला धन्यवाद देतो की त्या रात्री परमेश्वराने मरू दिलं नाही. आमेन. पण तरी मी दारू सोडली हे फक्त त्या रात्री पुरता होतं. दुसऱ्या दिवशी परत वाटलं अजून थोडीशी. लक्षात घ्या, हा आपला स्वभाव आहे. देव आपल्यावर खूप दया करतो. आमेन. देव आपलं खूप सहन करतो, पण आपण परमेश्वराची परीक्षा पाहतो. आपण देवाला अजून त्रास देतो, आपण देवाच्या विरोधात वागतो. लक्षात घ्या, परमेश्वराच्या विरोधात वागू, देवाला त्रास देऊ, ज्याने तुम्हाला आणि मला इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला शोधून काढले, निवडले, स्वर्गामध्ये घेण्यासाठी ज्या परमेश्वराने तुमची आणि माझी निवड केली ना, त्या देवावर प्रेम करायला शिका. आमेन. कारण तो आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया. त्याने प्रेम केलं म्हणून त्याची इच्छा आहे तुम्ही पण त्याच्यावर काय करावं? प्रेम करावं. बोला, काय करावं? नुसता विश्वास ठेवलं का देवावर, तर त्याच्यावर काय करा? प्रेम करा. कारण प्रेमापोटी माणूस सगळं करतो. हालेलुया. नुसत्या विश्वासाने काही करत नाही. लक्षात घ्या, विश्वास तर आपण असा पण ठेवू शकतो. बायबल म्हणतं विश्वास, याकोबाच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की विश्वास तर भूत पण ठेवतात. विश्वास कोण ठेवतात? भूत. पण भूत स्वर्गात जातील का? नाही. पण ते विश्वास ठेवा. आपल्यापेक्षा चांगला विश्वास आहे त्यांचा ईश्वर. हालेलुया. कारण ज्यावेळेस दुष्ट आत्मा लागलेला व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तासमोर यायचा, त्यावेळेस तो ओरडायला लागायचा, हे दाविदाच्या पुत्र, हे परात्पराच्या पुत्रा, तुम्हाला त्रास का देतोस? हालेलुया. दुष्ट आत्म्याला दुष्ट आत्मे ओळखायचे कोणाला? येशूला. पण माणसं ओळखायचे, शास्त्री पुरुष ओळखायचे, याजक ओळखायचे, धार्मिक लोक येशूला ओळखायचे, पण कोण ओळखायचे? दुष्ट आत्मे. बोला, कोण ओळखायचे? भूत येशूला बरोबर ओळखायचे, पण माणसं ओळखायचे. आणि आज पण तेच आहे. हालेलुया. आपल्या सगळ्यात जवळचे मित्र कोण आहेत? भूत. कोण? तू
तुम्हाला मी सांगतो ना, माणसाला जेवढा विश्वास भूतांवर आहे तेवढा देवावर. हा, तुमच्या अंगणामध्ये कोणी लिंबू मिरची आणि हळद कुंकू टाकून गेलं ना, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही हात लावणार? तुम्ही हात लावणार? तुम्ही त्याला ओलांडणार? तुम्ही त्याला हाताने बाजूला करणार नाही, कारण तुम्हाला विश्वास आहे. कोणी केलंय? भूतानी. बोला कोणी? सैतानाचं काम आहे. कोणीतरी काहीतरी विद्या केलेली, म्हणजे विश्वास कोणावर आहे आपला? देवावर नाहीये. लिंबू मिरची देव नाही टाकून जा. हालेलुया. नीट लक्ष द्या. रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला सांगे मसनवटीमध्ये जा 12 वाजता, जाल? अरे बोला, जाल? नाही, कारण तुम्हाला माहिती तिथं कोण आहे? म्हणजे भूतावर विश्वास. अंधारामध्ये मी तुम्हाला सांगतो, एखाद्या मसनखाईच्या जवळून जा रात्री 12 वाजता, अमावस्याच्या दिवशी. कोणत्या दिवशी? हा, मसनखाई मधून अंधार आहे, अमावस्याचा दिवस आहे, जा. अचानक जर आवाज आला ना, तर जीव निघायला थोडाच राहील, कारण तुम्हाला माहितीये या अंधारात कोण असेल? बोला, कोण असेल? पण त्या अंधारात देव माझ्यासोबत हा विश्वास. त्याही अंधारामध्ये परमेश्वर माझ्यासोबत हा विश्वास. पण माझ्यासोबत कोण आहे? भूत. बोला, कोण आहे? भूत आहे हा विश्वास आहे. देव आहे हा विश्वास. बायबल देवाचं वचन म्हणतं, जगात जो आहे त्यापेक्षा जो तुमच्यात येतो मोठा आहे. आमेन. काय म्हणतं परमेश्वराचं वचन? जगामध्ये जो आहे त्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो. जगामध्ये भूत आहे, जगामध्ये दुष्ट आत्मे आहे, जगामध्ये सैतान आहे, हे बायबल पण सांगतं. पण लक्षात घ्या, ते मोठे नाही, तर आपल्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. हालेलुया. जो परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, माझ्या सोबत आहे ना, तो सगळ्यात काय आहे? म्हणून बायबल देवाचं वचन म्हणतं स्तोत्र संहिता 23 मध्ये की मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार, कारण हे देवा तुझी आकडी आणि काठी मला धीर देतात. आमेन. हालेलुया. दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार. माझ्यासोबत कोण आहे? बोला, कोण आहे? हा विश्वास प्रत्येक क्षणी ठेवा. हालेलुया. कोणाच्या घरी जाता, कोणाच्या घरी गेले, कुठं खाल्लं, कुठं प्यायलं, टेन्शन घेऊ नका. जरी तिथं भूत असलं ना, तुमच्यासोबत कोण आहे? बोला, तुमच्यासोबत कोण आहे? काही फरक नाही. भूत तुमचं काही करू शकत नाही, सैतान तुमचं काही करू शकत नाही, दुष्ट आत्मे तुम्हाला काही करू शकत, कारण तुमच्या सोबत कोण उभा आहे? आणि तो जगात सगळ्यात मोठा आहे. हालेलुया. तो सर्वात मोठा. हालेलुया. देवावर विश्वास ठेवा. आमेन. पण आपली गंमत उलटी आहे. आपण विश्वास कोणावर ठेवतो? कोणावर ठेवतो? भीती आहे आपल्या मनामध्ये, आहे का नाही? जिथं भीती आली ना, तिथं विश्वास नाहीये. हालेलुया. नीट लक्ष द्या. म्हणून बायबल म्हणतं, विश्वास तर भूत पण ठेवतात. बोला, विश्वास कोण ठेवतात? आपल्यापेक्षा चांगला विश्वास आहे त्यांचा. ते येशूला ओळखतात बरोबर, पण मनुष्य ओळखत. बायबल मध्ये वाचा तुम्ही, मत्तय, मार्क, लूक, योहान, शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे होते ना, साधारण लोक होते, पण जे स्वतःला धार्मिक समजायचे, शास्त्री, परुषी, याजक जे लोक होते ना, ज्यांना नियमशास्त्र माहिती होतं, ते येशूवर विश्वास ठेवत नव्हते. पण भूतांना माहिती होतं की हा कोण आहे? देवाचा पुत्र. हालेलुया. दुष्ट आत्म्यांना माहिती होतं की हा परात्पराचा पुत्र आहे. पण त्या ठिकाणी दुर्दैव ह्या गोष्टीचं की ज्या लोकांना वचन माहिती होतं, ज्या लोकांना देव माहिती होता, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. नुसता विश्वास कामाचा नाही, देवावर प्रेम करा. बोला, काय करा? हा, प्रभूची इच्छा आहे. वाल्वे मंडळीने नुसता देवावर विश्वास नाही ठेवायचा, देवावर काय करायचं? प्रेम करायचं. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही पैसे कमवतात का? विश्वास आहे का प्रेम आहे? बघा, काय तुमच्या लेकरांसाठी तुम्ही घर बांधतात, कशासाठी? कशात खातात? कारण तुम्ही तुमच्या लेकरांवर काय करता? त्यांना तुम्ही काही घेऊन देता, जे मागितलं ते देता. का? कारण तुम्ही तुमच्या लेकरांवर काय करता? तुमची सगळी प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करता? तुमची सगळी संपत्ती तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? लेकरांना. कारण तुम्ही तुमच्या लेकरांना काय करता? प्रेम. ज्यावेळेस तुम्ही कोणावर प्रेम करतात ना, त्याच्यासाठी सगळं द्यायला आणि सगळं करायला तयार होतात. हालेलुया. प्रेम खातर आपण सर्व काही करू शकतो. आमेन. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते. 12च्या 12 शिष्य, यहूदा इस्करियोत त्या ठिकाणी पापामध्ये मेला, त्याच्या जागी दुसरा आला. पण बायबल म्हणतं सगळेच्या सगळे शिष्य नंतर पुढे जाऊन येशूसाठी मेले. हालेलुया. मरण्यासाठी विश्वास नाही, प्रेम लागतं. बोला, काय लागतं? हा, लक्षात घ्या.
जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल ना तर त्याच्यासाठी काहीही करायची तयारी असते. हालेलुया. मरायचीही तयारी असते. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने आणि देवाने, बायबल म्हणतो योहान 3:16, आपल्या तोंडी पाठ वचन असतं योहान 3:16. बोला बरं. देवाने जगावर एवढी प्रीती केली. बोला काय केली? बघा नीट लक्ष द्या, वचनात काय लिहिलेलं आहे? देवाने जगावर, म्हणजे जगावर म्हणजे कोणावर? तुमच्यावर आणि आपल्यावर. हालेलुया. देवाने जगावर एवढी प्रीती केली. बोला काय केली? प्रीती केली, प्रेम केलं. मग पुढे काय म्हटलेलं आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला, बोला त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आमेन. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आमेन. देवाने जगावर प्रीती केली म्हणून एकुलता एका मुलाला देऊन टाकलं. हालेलुया. जर तुम्ही प्रेम नाही केलं ना तर तुम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. फाटके नोटाच द्याल फक्त. मग तुम्ही जी नोट कुठंच नाही चालली ती कुठं चालते? मंदिरात. सगळ्या किराणा दुकानात फिरून आलेली नोट असते ती, आणि कोणीच घेतलेली नाही. मग शेवटी आपण विचार करतो आपण खूप हुशार असतो. आपल्याला माहिती देव चमत्कारिक आहे. ही तुटलेली फाटलेली नोट सुद्धा देव चालून घेईल, कारण आमचा देव महान आहे. हालेलुया. मग आपण ती फाटकी तुटकी नोट कुठे घेऊन येतो? चर्च मध्ये, मंदिरामध्ये. आणि आपल्याला माहिती देव त्या देवाने लंगड्यांना चालवलं तर ही नोट का नाही चालवली? खरं आहे की खोटं आहे? देवाने लंगड्यांना चालवलं तर आपण विचार करतो 10ची नोट का नाही चालणार? चालून घेईल परमेश्वर. हालेलुया. म्हणून आपण कुठे घेऊन येतो? अरे बोला, तुम्ही जर तुमच्या देवावर प्रेम केलं, फाटकी नोट टाकाल? बोला. फाटकं द्याल परमेश्वराला? घाण द्याल परमेश्वराला? खराब गोष्टी द्याल परमेश्वराला? कशा द्याल? मला कशा द्याल? आमेन. तुम्हाला माहिती देवाला धन्यवाद देत असताना आपण, आपला शब्द कुठून निघतो? आपल्या तोंडातून. मला कुठून निघतो? तुम्हाला माहिती हे तोंड ज्याच्याने तुम्ही प्रभूची स्तुती करता, त्याचं नाव घेतात ना, तर या मुखाचं फळ, तोंडाचं फळ बायबल मध्ये लिहिलेलं आहे. त्या मुखाचं फळ अर्पण करताना सुद्धा चांगल्या रीतीने अर्पण करा. आमेन. मिश्री लावलेल्या तोंडाने परमेश्वराची स्तुती करू नका. देवाचं नाव सुद्धा घेऊ नका, कारण तुमच्या मिश्रीचा त्याला काय येईल? वास. तंबाखूवाल्यांनी अजिबात तोंडाने देवाचं नाव घ्यायचं नाही, कारण तुमचे पिवळे दात झालेले आहेत आणि तो पवित्र आहे. हालेलुया. त्याच्या पवित्र नावाला तंबाखूच्या तोंडात घ्यायचं नाही. तुमच्या तोंडामध्ये जर शिव्या येत असतील ना तर अजिबात प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घ्यायचं. या तोंडाने जर कोणाची निंदा करत असाल, या तोंडाने जर खोटं बोलत असाल, या तोंडाने भांडण करत असाल, या तोंडाने खोट्या गोष्टी बोलत असाल, या तोंडाने जर तुम्ही पाप करत असाल तर ह्या मुखाद्वारे परमेश्वराची स्तुती करू आणि त्याचं नाव घेऊ. कारण जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करतात ना, चांगल्याच गोष्टी द्याल. आमेन. घाण देणार? देवावर प्रेम करा. बोला देवावर काय करा? कारण त्याने आपल्यावर काय केलंय? प्रेम. त्याने इतकं प्रेम केलं की एकुलत्या एका मुलाला, बोला एकुलत्या एका मुलाला तुम्ही द्याल. आपण फाटकी नोट देतो. त्याने एकुलत्या एक पुत्राला देऊन टाकलं, आपण काय देतो? फाटकी नोट. जे कुठंच चालत नाही ते मंदिरात चालत. नीट लक्ष द्या. देवासाठी चांगलं देण्याचा प्रयत्न करा. आमेन. वेळ द्यायचा आहे, चांगला वेळ द्या. हालेलुया. समजते मी काय सांगतो? जे करू शकतात ना प्रभूसाठी चांगले अंत करणारे करा. आमेन. काही लोकांना गाणे नाही म्हणतायत, मी म्हणतो नाही म्हणतायत ना चालेल, टाळ्या तरी चांगल्या वाजवा. हालेलुया. समजते तुम्हाला? गीत म्हणताना काय वाजवा? चांगल्या. नाही मला गाणे सुरामध्ये म्हणतायत असतील ना चालतील, पण टाळ्या तर मोठ्याने वाजू शकतात की नाही? नाचू तर शकतात ना परमेश्वरासाठी. बँड लावा बरं, सांगावं लागत नाही. सगळे भूत नाचायला लागतात. बँडवर देवाचे दूत नाचतात का भूत नाचतात? कोण सांगितलं? किती लोक ख्रिस्ती तिथं हात वर करा. बाकीचे डाऊट मध्ये आहेत का? सगळे ख्रिस्ती आहेत ना? आता तुम्हीच मला उत्तर द्यायची बरं का. ख्रिस्ती लोकांनी लग्नात बँड लावायला पाहिजे का नाही? नक्की. बँडवर खरंच सांगा कोण नाचत असेल, दूत का भूत? आणि जिथं भूत नसतील तर देव येईल का? त्या लग्नाला देव आशीर्वादित करेल का? त्या परमेश्वर त्या कानागावाप्रमाणे त्या लग्नातील कमी घटी पूर्ण करेल का? बँड लावू पण नका आणि जाऊ पण नका. समजतंय का? बँड स्वतःच्या लग्नात लावू पण नका, दुसऱ्याच्या लग्नात पण नाचायला जाऊ नका.
कारण प्रॉब्लेम हा आहे, जरी तुम्ही लावला तरी भूत येणार आहेत आणि तुम्ही गेले तरी तिथं भूत आहे. हालेलुया. म्हणून भूतांसोबत नाचू तर दूतांसोबत नाचा. बोला कोणासोबत नाचा? कोणाच्या दूतांसोबत? बोला देवाच्या. आणि देवाचे दूत कुठं असतात? बँडवर, मंदिरात. बोला कुठं असतात? देवाच्या भवनामध्ये. आमेन. जिथं परमेश्वराची मीटिंग आहे. हालेलुया. जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे तिथं परमेश्वराचे स्वर्गदूत असतात. आमेन. नाचायचं तर कोणासोबत नाचायचं? देवाच्या भूतांसोबत. का भूतांसोबत? कोणत्याही बँडवर जा नाचायला, तिथं भूत दिसतील तुम्हाला. त्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही, पण दूतांना आमंत्रण द्यावं लागतं. हालेलुया. त्यांच्यासाठी वातावरण तयार करावं लागतं. हालेलुया. देवासाठी अर्पण करताना प्रत्येक चांगली गोष्ट मनापासून द्या. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर चांगलंच द्याल. आमेन. आई वडील जे असतात ना प्रियानो, लक्ष द्या. भले तुम्ही शिळी भाकर खाल, पण लेकराला कशी द्याल? जर तुमच्या घरामध्ये एक भाकर गरम असेल आणि एक शिळी असेल तर आयांना तुम्ही काय कराल? तुमच्या मुलाला तुम्ही शिळी द्याल का ताजी भाकर द्याल? आणि शिळी कोण खाईल? कारण आपण त्याच्यावर काय करतो? लेकरांना नाही कळत आई वडील किती प्रेम करतात. मी तुम्हाला सांगतो, हा जेव्हा ते बाप होतील तेव्हा त्यांना कळेल. हालेलुया. लेकरांना असं वाटतंय आमचे आई वडील काय, यांना काय कळतं? आजकालच्या लेकरांना असंच वाटतं, थोडे मोठे झाले का ते बाप होऊन जातात ना, त्या आई वडिलांचं ऐकत नाही. पण लक्षात घ्या, तुम्ही लहान असताना पासून तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर प्रेम केलंय. आमेन. त्यांनी शिळ्या भाकरी खाल्ल्या, तुम्हाला चांगल्या दिल्या. त्यांनी फाटके कपडे घातले, तुम्हाला चांगले दिले. तुमची फॅशन, तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी, तुम्हाला लागणाऱ्या गरजा त्यांनी चांगल्या रीतीने पुरवण्याचा प्रयत्न केलाय. हालेलुया. म्हणजे त्यांनी तशा पद्धतीने वागले नाही, जगले नाही, पण तुम्हाला चांगलं देण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलाय. कारण ते तुमच्यावर काय करतात? प्रेम. बोला, कारण ते तुमच्यावर काय करतात? प्रेमा खातीर आपण काहीही करू शकतो. हालेलुया. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही त्याच्यावर काय करावं? जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रेम कराल ना, मी विश्वासाने सांगतो तुम्ही देवासाठी सगळं चांगलं कराल. आमेन. गीत मनापासून चांगली गाल, आराधना चांगली कराल, स्तुती चांगली कराल, नाचाल चांगलं नाचाल. हालेलुया. जे काही दान द्याल चांगलं द्याल. हालेलुया. मी म्हणतो जास्त देणं म्हणजे चांगलं देणं नाहीये, मनापासून देणं म्हणजे चांगलं देणं आहे. समजते मी काय सांगतो? बायबल मध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्त मंदिरामध्ये होता आणि त्या ठिकाणी अनेक श्रीमंत लोक येऊन थैल्याच्या थैल्या पैसे टाकत होते दानपात्रामध्ये. हालेलुया. आणि बायबल म्हणतं त्या ठिकाणी एक विधवा आली आणि त्या विधवेकडे 2 टोल्या होत्या, 2 नाणे होते. किती नाणे होते? तिच्याकडे तेवढंच होतं, जास्त नव्हतं. तिच्याकडे जे 2 नाणे होते तिने घेतले आणि ते सगळेच्या सगळे टाकून दिले. हालेलुया. तर येशू ख्रिस्त म्हणतो की यांच्यापैकी सगळ्यात जास्त कोणी टाकलंय? विधवेने. बोला, कोणी टाकलंय? अरे बाकीचे तर पिशव्या भरून टाकत होते पैसे. त्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताला आवडलं नाही, कारण येशू म्हणतो त्यांनी जास्त होतं त्याच्यातून थोडं टाकलंय, हिचं जे होतं ते सगळं तिने टाकून दिलं. आमेन. देवाला जास्तीची अपेक्षा नाहीये, देवाला चांगल्याची अपेक्षा आहे. आमेन. देवासाठी जे कराल ना चांगल्या रीतीने करा, मनापासून करा. बायबल म्हणतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. जे काही तुम्ही कराल ना प्रभूसाठी ते प्रेमाने करा. हालेलुया. कराल की नाही? कराल की नाही? कारण त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर काय केलेलं आहे? प्रेम. हालेलुया. देवाने जेव्हा एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आमेन. हालेलुया. त्याने प्रेम केलंय म्हणून त्याची इच्छा आहे तुम्ही काय करावं? प्रेम करावं. मग कराल देवावर प्रेम? कराल देवावर प्रेम? प्रियानो, म्हणून परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी सांगतं. परत एकदा ते वचन वाचा. लेवी 20:26. तुम्ही माझा प्रित्यर्थ, बायबल असं म्हणतं, परमेश्वर म्हणतो तुम्ही माझा प्रित्यर्थ पवित्र व्हावे, पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. कारण मी परमेश्वर काय आहे? देवाची तुमच्याकडून आणि माझ्याकडून एकच अपेक्षा आहे. आमेन. देव तुमच्याकडून दुसरं काहीच नाही मागत. देवाची इच्छा आहे मी पवित्र आहे तर तुम्ही काय असा? बोला, मी पवित्र आहे तर तुम्ही काय असा? शुद्धता आणि पवित्रता ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. हालेलुया. मी आंघोळ केली, मी शुद्ध झालो. बोला, मी काय झालो? मी दारू सोडली, मी शुद्ध झालो. मी काय झालो? मी तंबाखू सोडली, मी काय झालो? शुद्ध झालो. समजतंय मी काय सांगतोय? मी व्यभिचार सोडला, मी शुद्ध झालो. या सगळ्या गोष्टी मला शुद्ध करतात. दारू सोडायची तर मला सोडावी लागेल, बरोबर आहे ना? तंबाखू सोडायची तर कोणाला सोडावी लागेल?
मला व्यभिचार सोडायचा तर मला सोडावं लागेल, चोरी सोडायची तर मला सोडायला लागेल. शुद्धता ही माझ्या हातामध्ये आहे. हालेलुया. ही मी प्रयत्न करून करू शकतो, पण तुम्हाला माहितीये पवित्रता ही तुमच्या हातात नाहीये. हालेलुया. पवित्र करण्याचं काम केवळ परमेश्वर करू शकतो. आमेन. कारण तो काय आहे? हा त्याचा गुण आहे. हालेलुया. पवित्रता हा परमेश्वराचा स्वभाव, परमेश्वराचा गुण आहे, आणि त्याचा गुण जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्याकडे मागावं लागेल. आमेन. कारण मनुष्याकडे पवित्रता नाहीये. हालेलुया. जी गोष्ट माझ्याकडे नाहीच आहे ती मी काहीच करू शकत ती मी तयार करू शकत नाही. पवित्रता कोणाकडे? देवाकडे. मग मला कोणाकडून घ्यावी लागेल? परत वाचा ते वचन. तुम्ही माझ्या प्रित्यर्थ, बायबल म्हणतं तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र. कारण मी परमेश्वर काय आहे? पवित्र. हालेलुया. जर विश्वासी लोकांना पवित्र व्हायचं असेल ना तर तुम्हाला कोणाकडे मागावं लागेल? देवाकडे. आमेन. कारण तो काय आहे? पवित्र. हालेलुया. जी गोष्ट माझ्याकडे नाहीये ती मी कोणाला देऊ शकत. शिंदे सर मला पवित्र करा असं म्हटल्यानंतर मी कोणालाच पवित्र करू शकत नाही, कारण मी माझ्याकडे ती गोष्ट नाहीच आहे, मीच त्याच्याकडून घेतली उचलून. आमेन. समजतंय का मी काय सांगतो? हालेलुया. पवित्रता ही देवाकडून आहे. शुद्धता ही तुम्ही पण करू शकता. आमेन. एखाद्याने व्यसन सोडलं झालं शुद्ध, एखाद्याने पाप सोडलं झाला शुद्ध. पण पवित्रता बघा, शुद्धता शरीराशी जोडलेली आहे, पवित्रता आत्म्याशी जोडलेली आहे. आमेन. तुम्ही शुद्ध झाले हे बाहेरून दिसाल, पण पवित्र झाले दिसणार नाही. आमेन. परमेश्वर तुम्हाला केवळ शुद्ध बघू इच्छित नाही. देवाला तुम्हाला कसं बघायची इच्छा आहे? मला कशी बघायची इच्छा आहे? आणि परमेश्वरच बघू शकतो. मला कोण बघू शकतो? परमेश्वर. एखादा व्यक्ती आंघोळ करून आला, सफेद कपडे घालून आला, आणि मस्त सगळ्या गोष्टी त्याने सोडल्या आणि व्यवस्थित आला तर आपण वा काय शुद्ध आहे रे, शुद्ध दिसतोय. हालेलुया. पण तुम्ही त्याला असं म्हणा का काय पवित्र झाला तू? पवित्र म्हणता येईल त्याला? सफेद कपडे घातले मग मी पवित्र होईल का? अरे बोला. हातात बायबल घेतलं मी पवित्र झालो का? मी चांगले गीत म्हटले पवित्र झालो का? मी मोठमोठाने ओरडून ओरडून आराधना केली पवित्र झालो का? नाही. पवित्रता वेगळी आहे. हालेलुया. पवित्रता ही त्याच्याकडून मागावी लागेल. मला कोणाकडून मागावी लागेल? देवाकडून. कारण तो काय आहे? पवित्र आहे. आणि प्रभूला माहिती होतं की जर तुम्ही पवित्र व्हावं ही देवाची इच्छा आहे ना, तर कसं व्हावं ही देवाने योजना करून ठेवली. हालेलुया. एक वचन वाचू आपण. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय. मोजून 10 मिनिटात संपवू आपण, बाकी उद्या बघू आपण. हालेलुया. मी जास्त नाही लांबवणार. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय वचन 16वाचा. मी पित्याला विनंती करीन. मी आता बघा येशू काय म्हणतो, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. मग तो पित्याला कोणाला विनंती करीन? पिता म्हणजे कोण? परमेश्वर. बोला पिता म्हणजे कोण? येशू म्हणतो मी कोणाला विनंती करेल? पित्याला. मी नाही देणार. हालेलुया. मी तुम्हाला देणार. मी कोणाला विनंती करेल? परमेश्वराला विनंती करेल, कारण ती गोष्ट त्याच्याचकडे आहे. हालेलुया. तोच देऊ शकतो. आमेन. परत एकदा वाचा पटकन. मी पित्याला विनंती मी करीन, परमेश्वराला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. मग तो तुम्हाला दुसरा कैवारी. बोला कितवा कैवारी? पहिला कोण होता? येशू. बोला पहिला कोण होता? येशू कायमस्वरूपी राहिला का इथं? किती वर्ष होता? फक्त 33.5. बोला किती वर्ष? त्याच्यानंतर येशू कुठे गेला? परत स्वर्गामध्ये. तो कायमस्वरूपी राहिला. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तर चाललोय आता, मी तर कायमस्वरूपी राहणार नाही. मग जर तुम्हाला पवित्र राहायचं आहे ना, तर तो म्हणतो मी पित्याला विनंती करेन तेव्हा तो दुसरा कैवारी. बोला कितवा कैवारी? दुसरा कैवारी. म्हणजे सत्याचा आत्मा. म्हणजे सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. ज्याला आपण पवित्र आत्मा म्हणून ओळखतो, ज्याला आपण काय म्हणून ओळखतो? नीट लक्ष द्या. पवित्र आत्म्याचं काम तुम्हाला असं धरून हलवणं नाहीये. पवित्र आत्मा शरीराला नाही हलवत, पवित्र आत्मा आत्म्याला हलवतो. हालेलुया. नीट लक्ष द्या ख्रिस्ती लोकांना, विश्वासी लोकांना. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्मा गेला. पवित्र आत्मा येत नाही आणि पवित्र आत्मा जात तो राहण्यासाठी येतो. बोला तो कशासाठी येतो?
त्याला बोलवायचं नाही, त्याला हाकलायचं नाही, तो कायम स्वरूपी ठरवेल की मला कुठं राहायचंय. हालेलुया. नीट लक्ष द्या. पवित्र आत्मा हा तुम्हाला तुमच्या शरीराला हलवण्यासाठी नाही आला, तर तुमच्या आत्म्याला आतून हलवण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. वाचा परत एकदा तेच वचन. मी पितेला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. पवित्र आत्म्याने तुमच्या सोबत सदा सर्वदा, बोला सदा सर्वदा, सदा सर्वदा राहावे. आमेन. केव्हा केव्हा राहावे? सदा सर्व. रविवारच्या दिवशीच का? उपास प्रार्थनेतच का? मग आपल्याला पवित्र आत्मा केव्हा येतो? आपल्याला वाटतं पवित्र आत्मा केव्हा आला? आराधना करताना आपल्याला वाटतं पवित्र आत्मा आला आणि आराधना झाली आणि पवित्र आत्मा गेला. पवित्र आत्मा येत नाही, पवित्र आत्मा जात नाही. बायबल म्हणतो तो सदा आणि सर्वदा तुमच्यासोबत. हालेलुया. याचा अर्थ तुम्ही मीटिंग वरून घरी गेले तरी पवित्र आत्मा कोणासोबत आहे? समजते मी काय सांगतो? रविवारच्याच दिवशी आहे का? फक्त मीटिंग मध्येच आहे का? फक्त चर्च मध्येच आहे का? उपास प्रार्थनेतच आहे का? जेव्हा तुम्ही सोमवारी घरी असता, तुम्ही तुमच्या कामावर असतात, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये असतात, तुम्ही शेतीमध्ये असतात, तुम्ही कुठेही जातात, पवित्र आत्मा कोणासोबत आहे? बोला कोणासोबत? नीट लक्ष द्या. पवित्र आत्म्याने सदा सर्वदा तुमच्या सोबत राहावं यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने देवाकडे मागितला. बोला कोणाकडे मागितला? की देवाने तो कोणाला द्यावा? आपल्याला. बोला कोणाला द्यावा? विश्वासी लोकांना एक गोष्ट लक्षात द्या. ज्या लोकांना असं वाटतं ना मी खूप ओरडलो, हातबीत हलवले म्हणजे पवित्र आत्मा माझ्यामध्ये, हे नाटक आहे. लक्षात घ्या. अजिबात हे खोट्या गोष्टी द्या. पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये आहे ना, तुमच्या वागण्यातून दिसायला पाहिजे, तुमच्या बोलण्यातून दिसायला पाहिजे. जर तुमच्या वागण्यामध्ये चुकीचे शब्द नाही आले, तुम्ही कोणाला वाईट बोलले नसाल, तुम्ही कोणाला वाईट बघणार नाही, तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही, तुम्ही प्रत्येकाशी प्रेमाने वागाल, प्रत्येकाला क्षमा कराल, प्रत्येकावर दया कराल, देवाची आराधना कराल, नित्यतेची प्रार्थना कराल, हे सगळे स्वभाव पाहिल्यानंतर कळून जाईल तुमच्यामध्ये कोण आहे. बोला कोण आहे. पण तुम्ही इथे किती पण नाटकं केले, किती पण ओरडले, किती पण हातपाय आपटले, घरी जाऊन जर तुम्ही शिव्या देत असाल, घरी जाऊन तुम्ही खोट्या गोष्टी बोलत असाल, घरी जाऊन जर तुमची भांडणं होत असतील, घरी जाऊन तुम्ही निंदा नालस्ती करत असाल, घरी जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही लबाड्या करत असाल, तर समजून घ्यायचं पवित्र आत्मा तुमच्या ठाई. पवित्र आत्मा तुमच्या ठाई. मी नेहमी सांगतो, लक्ष द्या, उभं राहा. पवित्र आत्मा तुम्हाला असा हलवून काय करेल मला सांगा? असा दोघं हाताने धरेल आणि असा हलवेल. बदलल का माणूस? पवित्र आत्मा बाहेरून हलवायला नाही, आतून हलवायला आलेला आहे. आमेन. तुमचं मन हलवण्यासाठी आलाय. हालेलुया. तुमचं हृदय हलवण्यासाठी आलाय, तुमचं जीवन परमेश्वर बदलण्यासाठी आलाय. आमेन. समजतं का मी काय सांगतो? पेंटिकॉस्टल मंडळ्या ज्या आहेत ना, ज्या आत्मिक मंडळ्या आहेत, मी पण पेंटिकॉस्टल आहे, मला पण विश्वास आहे. पवित्र आत्म्याला मी मानतो. पवित्र आत्मा माझ्या ठाई आहे, कारण मी जे वचनातून बोलतोय ती माझ्या बुद्धीने बोलत तर कोण बोलतो? पवित्र आत्मा. मी निर्बुद्ध माणूस होतो, मी मूर्ख होतो, मी दारुड्या होतो, मी खाणारा पिणारा होतो, मी पापी होतो, मी अज्ञानी होतो, माझ्यामध्ये काहीच चांगलं नव्हतं. मग आज जर मी चांगलं बोलू शकतोय, तो कोणाद्वारे बोलू शकतो? जर मला शब्द पुरवतोय, तो कोण पुरवतोय? या वचनाचं ज्ञान मला जर कोणी पुरवत असेल तर तो कोण आहे? पवित्र आत्मा. बोला कोण आहे? आणि पवित्र आत्मा फक्त उपास प्रार्थनेसाठी येत नाही, तो प्रत्यक्षाने माझ्या सोबत असतो. आमेन. जर माझ्या नजरेतून एखादी चुकीची गोष्ट दिसायला लागली तर तो मला लगेच मधून सांगतो, बघायचं, ह्या गोष्टी पाहायच्या, मनात घाण विचार करायचे. हे कोण सांगतो मला? हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आमेन. तो तुम्हाला पवित्र करण्यासाठी आला. बोला कशासाठी आला? बोला कशासाठी आला? त्याने सदा सर्व काळ तुमच्या सोबत राहावं. हालेलुया. हालेलुया. देवाच्या मोठ्या मोठ्या अभिषिक्त दासांना बघा, त्यांच्या मीटिंगांना तुम्ही जाता, हजारोंची पब्लिक असते. कोणत्या देवाच्या दासाला असं मोठमोठ्याने हात हलवून ओरडताना तुम्ही पाहिले? बिना आत्म्याचं काम करतात का ते? बिना आत्म्याची सेवा करतात का? मग त्यांना कधी तुम्ही असं ओरडताना पाहिले का? कधी असे हात हलवताना आपटताना पाहिलेत का? नाही. मग जर तुमच्यामध्ये एवढा आत्मा येतोय ना, तर तुमच्याद्वारे किती काम झालं पाहिजे? समजा, लक्षात घ्या.
पवित्र आत्मा म्हणजे शरीराची हालचाल नाहीये, पवित्र आत्मा म्हणजे आत्म्याची हालचाल आहे. हालेलुया. पवित्र आत्मा शारीरिक बदल नाही करत, पवित्र आत्मा आत्मिक बदल करतो. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या वेळेस प्रेषितांवर त्याच्या शिष्यांवर पवित्र आत्मा उतरला, बायबल म्हणतो ते अन्य भाषेमध्ये बोलायला लागले. बोला, कोणत्या भाषेमध्ये बोलायला लागले? याचा अर्थ जी भाषा ते आजपर्यंत बोललेले नव्हते ती भाषा ते बोलायला लागले. याला म्हणतात सामर्थ्य. बोलायला काय म्हणतात? पेत्राद्वारे चमत्कार झाले, याकोब योहानाद्वारे चमत्कार झाले, पौलाद्वारे चमत्कार झाले, सगळ्या शिष्यांद्वारे अद्भुत चमत्कार झाले. हे चमत्कार कोण करत होतं? पौल करत होता का? पेत्र करत होता का? योहानामध्ये सामर्थ्य होतं का? एकदा पेत्र हा मंदिरामध्ये चाललेला होता, प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेला आहे, आणि रस्त्यामध्ये त्या मंदिराच्या बाहेर एक लंगडा भिकारी बसलेला होता. बोला, कोण बसलेला होता? ज्यावेळेस पेत्र तिथून चाललेला होता, पेत्राचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तो भिकारी पेत्राकडे भीक मागायला लागला. त्यावेळेस पेत्राने त्याला काय सांगितलं माहिती तुम्हाला? पेत्र त्याला बोलला, माझ्याकडे तुला द्यायला पैसे सोनं रूप काही नाही, माझ्याकडे काहीच नाही, पैसा पण नाहीये आणि सोनं रूप पण नाही. पण पेत्र काय बोलला माहिती तुम्हाला? पण जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. आमेन. काय बोलला तो? जे माझ्याकडे आहे ते मी तुला उठ आणि येशूच्या नावात चालायला लागला का? लग्ना बरा झाला का? मग पेत्राकडे काय होत? काय होतं पेत्राकडे? पवित्र आत्मा. आमेन. पेत्राच्या ठाई पवित्र आत्मा होता, पेत्राच्या ठाई पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं, म्हणून पेत्र म्हटला जे माझ्याकडे मी तुला देतो. हालेलुया. बायबल असं म्हणतं, लंगडा उठून चालायला लागला. हे आहे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आमेन. पेत्र मंदिरात होता का मंदिराच्या बाहेर होता? तेव्हा मंदिराच्या बाहेर. मग पवित्र आत्म्याने काम कुठे केलं? बाहेर का मध्ये? हालेलुया. पवित्र आत्मा फक्त चर्च मध्ये प्रगट नाही होत, पवित्र आत्मा बाहेर सुद्धा काम करतो. आमेन. त्याला तुम्ही चार भिंतींच्या आत कोंडून ठेवू शकत, फक्त आराधनेच्या वेळेस तो दिसत, तो कुठेही दिसतो. आमेन. तो कुठेही काम करतो. हालेलुया. तुम्ही घरामध्ये असा, तुम्ही शेतामध्ये असा, तुम्ही रस्त्यावर असा, तुम्हाला माहिती जर पवित्र आत्मा तुमच्या ठाई आहे ना, तो प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रगट करेल. आमेन. त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनाद्वारे तो प्रगट करेल. हे आहे पवित्र आत्म्याचं काम. आमेन. कळतंय का? मला देवाने इथं यासाठी नाही पाठवलं की बस तुमच्या 2 दिवसाच्या मीटिंग पार पाडाव्या. मला विश्वास आहे की देवाने मला या ठिकाणी यासाठी पाठवलं की आपल्यामध्ये जे अज्ञान आहे ते दूर व्हावं. आमेन. बायबल असं म्हणतं, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतोय. बोला, कशाच्या अभावी? पापामुळे नाश होतोय असं नाही म्हटलंय वचन. काय म्हणतं? ज्ञानाच्या अभावी. ज्यावेळेस आपल्यामध्ये वचनाचं योग्य ज्ञान राहत नाही ना, तर आपला नाश होतो. सुरी कशी पकडायची जर मला माहिती नसेल तर मी हात काय करेल? बोला, काय करेल? कापून घेईल. समजतं मी काय सांगतोय? मला जर तुम्ही सांगाल ना विळ्याने गवत कापा, मला कापता येणार? मला निंदणी करता येणार? कारण मला त्याची काय नाहीये? सवय. बोला, काय नाहीये? पण ज्यांना सवय ते स्वतःचा हात कापतील का? स्वतःच्या हाताला इजा करतील का? नाही. कारण त्यांना काय सवय आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. जर मला त्या गोष्टीची सवय आहे ना, तर मी त्या गोष्टी व्यवस्थित हाताळतो. आमेन. आणि त्याच्याने मला इजा होणार नाही, तर त्या गोष्टी मला व्यवस्थित हाताळता येतात. हालेलुया. देवाची इच्छा आहे प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला सगळ्या गोष्टी देऊ इच्छितो. देवाची इच्छा आहे. देवाचं वचन होतं, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा काय होतोय? नाश होतोय. चुकीच्या पद्धतीने ज्या गोष्टी तुम्ही घेतात ना, त्याच्यामुळे आपण आशीर्वादित नाही होत, उलट आपण स्वतःवर दोष ओढून घेतो. हालेलुया. वचनाप्रमाणे आपण असलो पाहिजे. बोला, कोणाप्रमाणे? आणि आपण ह्या 2 दिवसात म्हणजे आज आणि उद्या आपण ह्याच गोष्टी शिकणार आहोत की बायबल म्हणतं, परमेश्वर म्हणतो, परत जा तिकडं, लेवी 20:26 परत वाचा. तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे. परमेश्वर म्हणतो तुम्ही माझ्या प्रित्यर्थ पवित्र व्हावे, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. आणि येशू म्हणतो, मी पित्याकडे मागेन आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी. हालेलुया. म्हणजे सत्याचा आत्मा देईल, जो तुमच्या सोबत सदा आणि सर्वकाळ राहील. आमेन. पवित्र आत्मा तुम्हाला यासाठी दिला गेला आहे, तो देवाकडून आहे की जसा परमेश्वर पवित्र आहे तसं कोणी पवित्र व्हावं? आपण. हालेलुया. तो आपल्यासाठी याच्यासाठी दिला आहे. आमेन. नेहमी आपण पवित्र राहावं. हालेलुया. हालेलुया. आपल्याला पवित्र करण्यासाठी पवित्र आत्मा या ठिकाणी या जगामध्ये आलेला आहे. वेळ झालेला आहे. मला हा विषय आपला खूप मोठा आहे, आपण उद्या घेऊ. आपल्याकडे वेळ आहे उद्या.
उद्या मोकळीकतेने घेऊ, कारण आता अर्धा अपुरा संपवायचा, उद्या परत ती लिंक लागणार नाही, त्यापेक्षा उद्या तो विषय आपण कम्प्लीट करू. चालेल ना? हा, उद्या प्रार्थना करून यायचं देवाकडे की देवा माझ्याशी बोल. बोला, कोणाशी बोल? आमच्याशी नाही, कोणाशी बोल? प्रत्येकाने ही प्रार्थना करायची की प्रभू माझ्याशी बोल. हालेलुया. हा, मंडळीशी देव बोलेल, पण पहिले माझ्याशी बोलला पाहिजे. आमेन. अशी प्रत्येकाने आज रात्री प्रार्थना करायची. मी विश्वासाने सांगतो उद्या परमेश्वर आपल्या सर्वांशी बोलेल. हालेलुया. आणि देव आपल्या चुका, आपल्या उणिवा त्याच्या वचनातून आपल्याला दाखवेल. कुठून दाखवेल? मी वचनाच्या बाहेर बोलणार नाही, कारण देवाचं वचन जे आहे ना त्याच्यामध्येच राहून आपण शिकू. हालेलुया. मी माझ्या बुद्धीच्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. मी माझी बुद्धी घरीच ठेवून येतो, मी माझं पद घरीच ठेवून येतो, माझी डिग्री मी घरीच ठेवून येतो. मी घरून निघताना स्वतःला रिकामा करून आणतो. कसा आणतो? की जेणेकरून देवाने भरावं. आमेन. समजतंय का? जर माझं ज्ञान घेऊन जर मी आलो ना तर देव मला चालवणार नाही, म्हणून मी सगळा रिकामा होऊन येतो. देवाला म्हणतो प्रभू आता मूर्ख झालो, आता भर तुझ्या ज्ञानाने. आमेन. गाढव झाल्याशिवाय येशू बसत नाही. समजतंय का? यरूशलेमेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला, घोड्यावर बसून आला का? हत्तीवर बसून आला का? उंटावर बसला? कशावर बसला? येशू कशावर बसतो? गाढवावर. मग मी जर गाढव नाही झालो तर येशू माझ्यावर बसणार आणि तो मला चालवणार. मग मला काय व्हावं लागेल? शिंदे सर, देवाचा दास, अभिषिक्त दास. प्रभू म्हणेल मी नाही बसत. प्रभू म्हणतो गाढव हो. काय हो? स्वतःला झुकव. काय कर? स्वतःला. मग मी बसेल. आमेन. मग मी बोलेल, नाही तर मी बोलणार. मग हे गाढव घरून निघताना गाढवच होऊन आलेलं आहे. हालेलुया. भले इन बिन करून आलाय पण आहे तर गाढवच. हालेलुया. समजतंय का? भले मी आलो इन बिन करून पण आहे काय? माझ्या. तुमचं गाढव नाही. कोणाचं गाढव नाही? तुमचं गाढव होऊन फायदा नाही, तुम्ही लाता मुक्या मारा. समजतंय का? गाढव व्हायचं तर कोणाचं व्हायचं? येशूचं. बोला, कोणाचं व्हायचं? तुम्हाला माहिती येशूचं गाढव जे होतं ना, ज्याच्यावर येशू बसला होता, त्याच्या पायांखाली लोक काय टाकत होते? नवीन नवीन कपडे, झावळ्या. हालेलुया. त्याच्या समोर नाचत होते की नाही? मग कोणाचं गाढव होण्यात फायदा आहे? तुमचा का येशूचं? म्हणून मी तुमचं गाढव नाही. कोणाचं गाढव आहे? म्हणून मी तुमची इच्छा पूर्ण नाही करणार. कोणाची इच्छा पूर्ण करेल? मी इथं तुमच्या इच्छेसाठी नाही, मी देवाच्या इच्छेसाठी आलोय. आमेन. मी प्रभूचं गाढव आहे. हालेलुया. उद्या या गाढवाचं ऐकायला या. आमेन. कळतंय का? मला लाज नाही वाटत या गोष्टी बोलायला, कारण मला माहिती मी गाढवच आहे. हालेलुया. जर माझा प्रभू माझ्यावर बसतोय ना तर माझी योग्यता तीच आहे. आमेन. पण ज्याच्यावर प्रभू बसला ना त्या गाढवाला पण इतका सन्मान मिळतो. हालेलुया. विचार करा किती महान परमेश्वर आहे. हालेलुया. देवापेक्षा आपण मोठं होऊ शकत नाही आणि स्वतःला करू पण शकत नाही. म्हणून मी निघतानाच प्रभूला म्हणतो प्रभू गाढव तयार झालं, बस. हालेलुया. मग प्रभू बसला की पुढचं काम तो करतो, आपल्याला करायची गरज. मग उद्या जेव्हा हे गाढव येईल ना, प्रभूला घेऊन येईल, त्याचा ऐका. हालेलुया. प्रार्थनापूर्वक या परमेश्वर आपल्याशी बोलेल. आपल्या डोळे झाकू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. आज परत एकदा तुझ्या मंडळीशी तू बोललायस परमेश्वर. हा समय तुझ्याकडून होता प्रभू, आणि खरंच दे बाबा तू प्रेम करतो आमच्यावर. तुझं वचन सांगतो देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एक पुत्र दिला. या मंडळीवर तुझी प्रीती आहे प्रभू. इथं बसलेल्या प्रत्येक भावावर बहिणीवर तुझी प्रीती आहे, कारण हे तुझं घर आहे परमेश्वर. तू निर्माण केलेलं आहे प्रभू. प्रार्थना करतो देवा ज्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलतोयस देवा, की जसा तुमचा निर्माण करता परमेश्वर पवित्र आहे, तुम्ही पवित्र असा. प्रभूजी आम्ही पवित्र असावं यासाठी परमेश्वर तू आम्हाला कृपा दे. एक छोटस गीत गाऊन कोरस गाऊन आपण प्रार्थना. अभिलाषाओं पर शैतान की सारी ताकत पर, शरीर की अभिलाषाओं पर शैतान की सारी ताकत पर विजय में पाऊं, जय में पाऊं, विजय में पाऊं, जय में पाऊं, ताकि तेरे जैसा ताकि तेरे जैसा हूँ. पवित्र मुझे
बना दे प्रभु शुद्ध मुझे कर दे प्रभु ताकि तेरे जैसा ताकि तेरे जैसा ताकि तेरे जैसा। धन्यवाद माझ्या देवा, तू आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर दे बाबा, कारण तू पवित्र आहे। माझ्या देवा, आमच्यातल्या चुकीच्या गोष्टी, उणिवा, कमतरता, अज्ञान तू दूर कर दे बाबा, की जेणेकरून जसा तू पवित्र आहे आम्ही स्वतःला पवित्र करावं, आम्ही तयार व्हावं यासाठी कृपा आणि अनुग्रह दे। माझ्या देवा, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला तयार कर प्रभूजी। विश्वास ठेवतो या मंडळीशी तू बोलत आहे आणि खरंच प्रभू जे वचन पेरलं जाते 30 पट 60 पट 100 पट फळ देणार कर आणि सर्व गौरव तुला मिळेल। ज्या वचनावर तू आज आमच्याशी बोललाय केवळ ऐकणारे नाही तर वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर। उद्याची सहभागिता देखील अद्भुत तुझ्या उपस्थितीने आशीर्वादित होईल। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुला देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणतो, आमेन।